याच्या आधीच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं की आपण स्पर्म अँड ओव्हमचं फर्टिलायझेशन करून काय बनवलंय, झायगोट बनवलाय. आता हा जो झायगोट आहे बघा, झायगोटची जी मेम्ब्रेन आहे ही आधी कोणती मेम्ब्रेन होती? व्हाईट लाईन मेम्ब्रेन. पण ती आता झायगोटची मेम्ब्रेन झाली. त्यामध्ये झायगोटचा न्यूक्लियस, आणि हा जो झायगोटचा न्यूक्लियस आहे तो काय असेल? डिप्लॉइड असेल. तो कसा असेल? डिप्लॉइड असेल. म्हणजे त्यामध्ये टोटल किती क्रोमोझोम असतील? 46 क्रोमोझोम. आणि ही जी झायगोटची मेम्ब्रेन आहे त्याच्या बाहेर अजून एक मेम्ब्रेन आहे जिला आपण म्हणतो झोना पेलुसिडा. म्हणजे बघा, जेव्हा आपण ओव्हमचं फर्टिलायझेशन केलं म्हणजे स्पर्मनी त्याच्या अॅक्रोझोम मधले एन्झाईम जेव्हा ओव्हमवर रिलीज केले, त्या एन्झाईम मुळे कोरोना रेडिएटा लेअर कम्प्लिटली डायजेस्ट झाली. पण ही जी झोना पेलुसिडा लेअर आहे सगळ्यात बाहेरची, झोना पेलुसिडा, आता कोरोना रेडिएटा लेअर कम्प्लिटली डायजेस्ट झाली. मग बाहेरची लेअर कोणती आहे सगळ्यात? आता झोना पेलुसिडा. आता ही झोना पेलुसिडा झायगोट मध्ये तशीच राहील. म्हणजे स्पर्म अँड ओव्हमचं फर्टिलायझेशन झाल्यानंतरही जेव्हा आपण झायगोट तयार केला, या झायगोटची सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे? झोना पेलुसिडा. त्यानंतर ही त्याची झायगोटची सेल मेम्ब्रेन, आणि हा त्याचा न्यूक्लियस. हा न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड आहे. या न्यूक्लियस मध्ये टोटल किती क्रोमोझोम आहेत? 46 क्रोमोझोम आहेत. तर हे झायगोटचं स्ट्रक्चर आहे बघा. आणि हा जो झायगोट आहे हा कसा आहे? युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे. युनिसेल्युलर ही एकच सेल आहे. आणि या एकाच सेल पासून आपण सगळ्यांनी आपली लाईफ चालू केली आहे. त्या सेलला आपण काय म्हणतो? झायगोट. झायगोट इज अ युनिसेल्युलर अँड डिप्लॉइड स्ट्रक्चर. झायगोट इज अ युनिसेल्युलर डिप्लॉइड स्ट्रक्चर. त्याची आउटरमोस्ट मेम्ब्रेन कोणती आहे? झोना पेलुसिडा. म्हणजे झायगोट मध्ये झोना पेलुसिडा ऍज इट इज आहे. त्यानंतर झायगोटची सेल मेम्ब्रेन, त्यामध्ये न्यूक्लियस. ओके. आता हा जो युनिसेल्युलर झायगोट आहे, या युनिसेल्युलर झायगोट पासून आपल्याला मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ तयार करायचं. कारण एम्ब्रिओ नंतर आपली बॉडी बनणार आहे. झायगोट भले युनिसेल्युलर आहे पण आपली बॉडी कशी? मल्टीसेल्युलर आहे. मग या युनिसेल्युलर झायगोट पासून आपल्याला मल्टीसेल्युलर काय बनवायचं आहे? एम्ब्रिओ बनवायचा आहे. मग आता आपण बघूया एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. या झायगोट पासून आपण आपला एम्ब्रिओ कसा तयार केला हे बघूया. दॅट इज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता युनिसेल्युलर झायगोट पासून जर आपल्याला मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ बनवायचा असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेस कराव्या लागतील बघा. तर पहिली प्रोसेस आहे क्लिवेज. झायगोट मध्ये काय करावं लागेल? आपल्याला क्लिवेज करावं लागेल. सेकंड, मोर्युलेशन. त्यानंतर ब्लास्टुलेशन. त्यानंतर इम्प्लांटेशन. अँड त्यानंतर गॅस्ट्रुलेशन. काय करावं लागेल? गॅस्ट्रुलेशन. बघा, या 5 प्रोसेस करावं लागणार आहेत आपल्याला झायगोट पासून एम्ब्रिओ बनवायचा असेल तर. क्लिवेज, मोर्युलेशन, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन. या 5 प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरच आपला झायगोट कशात कन्वर्ट होणार आहे? मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके. बघूया पहिली प्रोसेस काय? क्लिवेज. फर्स्ट प्रोसेस इज क्लिवेज. फर्स्ट प्रोसेस इज क्लिवेज. ते जी क्लिवेज आहे, या क्लिवेजला आपण म्हणतो मायटोसिस डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन? मायटोसिस डिव्हिजन. तर बघा, आपण जो झायगोट ड्रॉ केलता, सगळ्यात आउटरमोस्ट मेम्ब्रेन कोणती आहे झायगोटची? झोना पेलुसिडा. त्यानंतर झायगोटची सेल मेम्ब्रेन. त्यानंतर आत काय? झायगोटचा न्यूक्लियस. हा झायगोट. आता हा झायगोट कसा आहे? युनिसेल्युलर स्ट्रक्चर. मग या युनिसेल्युलर झायगोट मध्ये आपल्याला काय करावं लागेल? सेल डिव्हिजन करावं लागेल. ते पण कोणतं?
मायटॉसिस. कोणतं सेल डिव्हिजन करावं लागेल? मायटॉसिस. मायटॉसिस इज द इक्वेशनल डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन आहे? इक्वेशनल डिव्हिजन. या युनिसेल्युलर झायगोटला एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलं? मायटॉसिस डिव्हिजन केलं, इक्वेशनल डिव्हिजन. आणि याच मायटॉसिस डिव्हिजनला आपण काय म्हणतो? क्लिवेज म्हणतो. आता ह्युमन बॉडीमध्ये जे क्लिवेज होणार आहे, ह्युमनचा जो झायगोट आहे त्यामध्ये जे क्लिवेज होणार आहे त्याला आपण म्हणतो होलो ब्लास्टिक क्लिवेज. कोणते क्लिवेज आहे हे? होलोब्लास्टिक क्लिवेज. म्हणजे हा पूर्ण झायगोट मायटॉसिस डिव्हिजन मध्ये जाणार आहे, पूर्ण झायगोट मध्ये क्लिवेज होणार आहे. म्हणून आपण ह्युमन झायगोट मध्ये जे क्लिवेज होतंय, क्लिवेज म्हणजे जे मायटॉसिस डिव्हिजन होते त्याला आपण कोणतं म्हणतो? होलोब्लास्टिक क्लिवेज. कोणते क्लिवेज आहे? होलोब्लास्टिक क्लिवेज. आणि झायगोट मध्ये क्लिवेज झाल्यानंतर म्हणजे मायटॉसिस डिव्हिजन झाल्यानंतर ज्या दोन सेल तयार होतात बघा, एक क्लिवेज झालं, किती सेल तयार होणार? दोन सेल तयार होणार. झोना पेलुसिडा ऍज इट इज. आता एका सेल पासून किती सेल तयार झाल्यात? दोन सेल. आणि या सेल तयार होत असताना कोणतं डिव्हिजन झालं? या सेल तयार होत असताना मायटॉसिस डिव्हिजन झालं. आणि या दोन्ही सेल कशा आहेत मग? डिप्लॉइड आहेत. कारण मायटॉसिस इज द इक्वेशनल डिव्हिजन. झायगोट पण कसा होता? डिप्लॉइड. आणि डिप्लॉइड झायगोट पासून ज्या दोन सेल तयार झाल्या बाय क्लिवेज, क्लिवेज म्हणजेच मायटॉसिस. हे कोणते क्लिवेज आहे? फर्स्ट क्लिवेज. फर्स्ट क्लिवेज मीन्स फर्स्ट मायटॉसिस डिव्हिजन झालं आणि ज्या दोन सेल तयार झाल्यात झायगोट मध्ये. आता बघा, ही युनिसेल्युलर स्ट्रक्चर, हे कसं आहे? इथं दोन सेल आहेत, या दोन सेलला म्हणायचं ब्लास्टोमियर. म्हणजे क्लिवेज झाल्यानंतर ज्या सेल तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? ब्लास्टोमियर. त्या सेल्सला काय म्हणतो? ब्लास्टोमियर. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे हे किती सेलचं आहे? टू सेल स्ट्रक्चर. किती सेल? टू सेल स्ट्रक्चर. आणि या दोन सेल कोणत्या आहेत? दोन सेल या ब्लास्टोमियर. या दोन्ही सेल कोणत्या आहेत? ब्लास्टोमियर. म्हणजे हे दोन ब्लास्टोमियर स्ट्रक्चर तयार झाले. असं करत करत या झायगोट मध्ये हे कम्प्लीट क्लिवेज होणार आहे. आणि या झायगोटच्या 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 असं मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होणार आहे. ओके, हा जो युनिसेल्युलर झायगोट आहे, हा जो झायगोट आहे हा कसा आहे? युनिसेल्युलर आहे. या झायगोट मध्ये एकच सेल आहे. आता यामध्ये काय होणार? क्लिवेज होणार. म्हणजे कोणतं डिव्हिजन? मायटॉसिस डिव्हिजन होणार. आणि हे क्लिवेज कसं आहे? होलोब्लास्टिक क्लिवेज आहे. म्हणजे पूर्ण झायगोट मध्ये हे क्लिवेज होणार. मग फर्स्ट क्लिवेज झालं म्हणजेच काय? फर्स्ट मायटॉसिस डिव्हिजन कंप्लीट झालंय. आणि किती सेल तयार झाल्या? टू सेल्स. या दोन्ही सेलला आपण काय म्हणतो? ब्लास्टोमियर. काय म्हणतो यांना? ब्लास्टोमियर. म्हणजे हे टू ब्लास्टोमियर स्टेज आहे. किती ब्लास्टोमियर आहे तिथे? दोन ब्लास्टोमियर. टू ब्लास्टोमियर स्टेज. त्यानंतर दुसरं क्लिवेज झालं म्हणजे दुसरं मायटॉसिस डिव्हिजन झालं. दुसरं मायटॉसिस डिव्हिजन झाल्यानंतर या दोन ब्लास्टोमियरचे किती ब्लास्टोमियर तयार झाले बघा? 1, 2, 3, 4. आता इथे किती ब्लास्टोमियर तयार झाले? 4. मग याला काय म्हणायचं? 4 ब्लास्टोमियर स्टेज. याला म्हणायचं 4 ब्लास्टोमियर स्टेज. त्यानंतर तिसरं क्लिवेज झालं म्हणजे तिसरं मायटॉसिस डिव्हिजन झालं. आणि आता किती सेल तयार झाल्या बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सेल तयार झाल्या. याला म्हणायचं 8 ब्लास्टोमियर स्टेज. 8 ब्लास्टोमियर स्टेज. त्यानंतर चौथं क्लिवेज झालं म्हणजे चौथं मायटॉसिस डिव्हिजन झालं. आणि किती सेल तयार झाल्या? टोटल 16 सेल तयार झाल्या. हे स्टेज किती आहे? दिस इज 16 ब्लास्टोमियर. बघा, ज्या नवीन सेल तयार झाल्या त्या सेलला आपण काय म्हणतो? ब्लास्टोमियर. द न्यू सेल्स फॉर्म आफ्टर क्लिवेज इज कॉल्ड ॲज ब्लास्टोमियर. इथे किती आहे ब्लास्टोमियर? इथे टोटल 16 ब्लास्टोमियर आहेत. 16 ब्लास्टोमियर स्टेज. आणि झायगोट जेव्हा त्याच्या 8 ते 16 ब्लास्टोमियर स्टेज मध्ये असतो, झायगोट ऍट 8 to 16 ब्लास्टोमियर स्टेज, यालाच आपण म्हणतो मोर्युला. काय म्हणतो याला? मोर्युला. म्हणजे काय तयार झाला इथं? मोर्युला तयार झालाय. म्हणजे झायगोट मध्ये जेव्हा
8 ते 16 ब्लास्टोमियर बनले त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, मोर्युला. आणि हे मोर्युला फॉर्मेशन कसं झालंय, बाय हेल्प ऑफ क्लिवेज. क्लिवेज म्हणजेच कोणते डिव्हिजन केलंय आपण, मायटॉसिस डिव्हिजन केलं. आणि हे क्लिवेज कसं आहे, होलो ब्लास्टिक, म्हणजे झायगोटच्या प्रत्येक सेल मध्ये हे क्लिवेज झाले. आणि काय तयार केलाय, 8 to 16 ब्लास्टोमियर स्टेज, ज्याला आपण काय म्हणतो, मोर्युला. आता काय तयार झालाय, मोर्युला तयार झालाय. ओके, आता क्लिवेज कंप्लीट झालं. आता काय करायचं आपल्याला, सेकंड स्टेज इज मोर्युला फॉर्मेशन. सेकंड स्टेज काय, मोर्युला फॉर्मेशन. काय तयार करायचं आता आपल्याला, मोर्युला. आता हे क्लिवेज केल्यानंतर जे 8 to 16 ब्लास्टोमियर स्टेज तयार झाले, या स्टेजला आपण काय म्हणतो, मोर्युला. मग या मोर्युला मध्ये टोटल किती सेल असतील, 8 ब्लास्टोमियर टू 16 ब्लास्टोमियर, म्हणजे 8 किंवा 16 सेलचे जे स्ट्रक्चर तयार झालंय याला आपण काय म्हणतो, मोर्युला. अँड दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मोर्युला इज कॉल्ड ॲज मोर्युलेशन. मोर्युलेशन. आणि हे मोर्युला आपण कसा तयार केला, फॉर्मेशन ऑफ 8 to 16 ब्लास्टोमियर स्टेज बाय हेल्प ऑफ. आता हे 8 to 16 ब्लास्टोमियर कसे तयार केलेत, बाय हेल्प ऑफ क्लिवेज. क्लिवेज म्हणजेच कोणते डिव्हिजन, मायटॉसिस. The process of formation of 8 to 16 blastomer stage by help of cleavage is called as morulation. आणि या 8 to 16 blastomer stage ला आपण काय म्हणतो, मोर्युला. मग आपण असं पण म्हणू शकतो, the process of formation of morula by help of cleavage म्हणजेच मायटॉसिस is called as morulation. आणि मोर्युलाचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, एकतर ते 8 ब्लास्टोमियर स्टेज मध्ये असेल तर असं असेल, आणि जर 16 ब्लास्टोमियर स्टेज मध्ये असेल तर कसं हे असेल. ओके, या दोन्ही स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, मोर्युला. अँड दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मोर्युला इज कॉल्ड ॲज मोर्युलेशन. ओके, आता मोर्युला तयार कुठे झालाय बघा, हा जो मोर्युला फॉर्मेशन झालाय, आता बघा झायगोट कुठे तयार झाला, झायगोट फॉर्मेशन टेक प्लेस इन अँफ्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबच्या अँफ्युला मध्ये काय तयार झालाय, झायगोट तयार झालाय. कारण अँफ्युला मध्येच काय झालंय, फर्टिलायझेशन. अँफ्युला इज अ साइट ऑफ फर्टिलायझेशन. मग अँफ्युला कुठे तयार झाला, अँफ्युला मध्ये झायगोट तयार झालाय. मग याच्या आधीची जी प्रोसेस आहे क्लिवेज, ती क्लिवेज पण कुठे तयार चालू झाला असेल, अँफ्युला मध्येच. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ क्लिवेज इज ऑकर इन अँफ्युला. म्हणजे पहिलं क्लिवेज कुठे झालं, अँफ्युला मध्ये झालं. मोर्युला फॉर्मेशन कुठे झालं, अँफ्युला मध्ये. म्हणजे हा मोर्युला कुठे तयार झालाय, फॅलोपियन ट्यूबच्या अँफ्युला मध्ये. अँफ्युला मध्येच फर्टिलायझेशन झालंय, म्हणजे फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट टेक प्लेस इन अँफ्युला. त्यानंतर झायगोट पासून एम्ब्रिओ बनवायची प्रोसेस पण कुठे चालू झाली, अँफ्युला मध्ये चालू झाली. म्हणजे याच्या आधीची जी प्रोसेस आपण केली क्लिवेज, हे प्रोसेस कुठे चालू झाली, अँफ्युला मध्येच. अँफ्युला मध्ये झायगोट होता, त्या झायगोट मध्ये पहिलं क्लिवेज झालं, 2 ब्लास्टोमियर स्टेज तयार झालं. दुसरं क्लिवेज झालं 4 ब्लास्टोमियर स्टेज. तिसरं क्लिवेज 8 ब्लास्टोमियर स्टेज. चौथं क्लिवेज 16 ब्लास्टोमियर स्टेज. म्हणजे 8 to 16 ब्लास्टोमियर स्टेज आपण काय म्हणतो, मोर्युला. मोर्युला फॉर्मेशन पण कुठे झालंय, अँफ्युला मध्ये झालंय. अँफ्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब, हे पण फॅलोपियन ट्यूबच्या कुठे झालंय, अँफ्युला मध्येच झालंय. आता हा जो मोर्युला आहे, हा अँफ्युला मधून हळूहळू युटेरस कडे मूव्ह करायला. हा मोर्युला हळूहळू अँफ्युला मधून कुठे मूव्ह करायलाय, टुवर्ड्स युटेरस. हा जो मोर्युला तयार झालाय तो फॅलोपियन ट्यूबच्या कोणत्या पार्ट मध्ये तयार झालाय, अँफ्युला मध्ये. कारण अँफ्युला मध्ये झायगोट तयार झाला आफ्टर फर्टिलायझेशन. आपण काय म्हणलो, अँफ्युला इज अ साइट ऑफ फर्टिलायझेशन. या अँफ्युला मध्येच फर्टिलायझेशन होणार आहे. त्यानंतर झायगोट मध्ये काय होणार, क्लिवेज. क्लिवेज अँफ्युला मध्ये चालू झालं, झायगोट मध्ये. मग 2 ब्लास्टोमियरचे 4, 4 चे 8, 8 चे 16 आणि काय तयार होणार, मोर्युला. बघा हा झायगोट पासून काय तयार झालाय, मोर्युला. मोर्युला फॉर्मेशन पण कुठे झालंय, अँफ्युला मध्ये झालंय. आता हळूहळू हा जो मोर्युला आहे तो अँफ्युला मधून कुठे मूव्ह करायलाय, दे स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स युटेरस. कुठे मूव्ह करायलाय, युटेरस कडे मूव्ह करायलाय. बघा हा मोर्युला हळूहळू कुठे मूव्ह करायलाय, मूव्ह टुवर्ड्स युटेरस. आता हे जे युटेरस आहे याचे पार्ट बघा,
दिस अपर डोम शेप पार्टला आपण काय म्हणलो, फंडस. दिस इज बॉडी ऑफ युटेरस and lower narrow end of uterus is called as cervix. आता जसं मोर्युला अँप्युला मधून युटेरस कडे मूव्ह करेल, या युटेरसच्या ज्या सेल्स आहेत, युटेरसची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या ज्या सेल्स आहेत, या सेल्स एक मिल्क बनवायला चालू करतील. दिस सेल्स स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क इन दी बॉडी ऑफ युटेरस. याला म्हणतो आपण युटेराइन मिल्क. कोणतं मिल्क? युटेराइन मिल्क. युटेरसची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स काय बनवतात? युटेराइन मिल्क बनवतात. काय बनवतात? युटेराइन मिल्क. या सेल्स काय बनवल्या? दिस सेल्स प्रोड्यूस युटेराइन मिल्क. आता युटेराइन मिल्क मध्ये काय असणार आहे? या मिल्क मध्ये ग्लायकोजन असेल. काय असेल? ग्लायकोजन. बघा, मोर्युला हळूहळू युटेरस कडे मूव्ह करायला. मोर्युला मध्ये 8 to 16 ब्लास्टोमेअर स्टेज आहेत, म्हणजे 8 ते 16 सेल्स आहेत. आणि या सेल्सला आता काय लागली? भूक लागली. दिस सेल्स बिकम हंग्री. या सेल्सला भूक लागली, त्यासाठी या युटेरसनं काय बनवलं? युटेराइन मिल्क बनवलं, ज्यामध्ये काय? ग्लायकोजन. काय? ग्लायकोजन. आता जसा हा मोर्युला युटेरस मधून, बघा, मोर्युला युटेरस मधून जसा मूव्ह करेल, आता हा मोर्युला युटेरस मध्ये आलाय आणि हा मोर्युला युटेरस मध्ये पडलाय. युटेरस मध्ये काय झालाय? पडलाय आणि या मिल्क वर काय करायला? फ्लोट करायला. हा मोर्युला जो युटेरस मध्ये आलाय, हा मोर्युला युटेरस मध्ये येऊन काय झालंय? पडलाय आणि या मिल्क मध्ये काय करायलाय? फ्लोट करायला. हा काय? मोर्युला. हा मोर्युला युटेरस मध्ये आलाय आणि या युटेराइन मिल्क मध्ये काय करायलाय? फ्लोट करायलाय. आता तिसरी प्रोसेस चालू होणार आहे, दॅट इज ब्लास्टुलेशन. तिसरी प्रोसेस काय चालू होणार आहे? दॅट इज ब्लास्टुलेशन. आता बघा, हा जो मोर्युला आहे, मोर्युलाला आपण झोना पेलुसिडा ऍज इट इज, बघा, झोना पेलुसिडा लेअर आपण रप्चर केली आहे का? अजून नाही. झोना पेलुसिडा लेअर आपण तशीच ठेवली आहे. त्यानंतर याच्या आत किती सेल होत्या? 8 to 16 सेल स्टेज. हा जो मोर्युला आहे हा किती सेल्सचा आहे? 8 to 16 स्टेजचा, ज्याला आपण काय म्हणतो? मोर्युला. जर तुम्ही मोर्युलाचं स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर मोर्युला इज अ सॉलिड स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं आहे? सॉलिड आहे. म्हणजे इथे कुठे आत कोणती कॅव्हिटी आहे का? नाही. मोर्युला कसं आहे? हे सॉलिड स्ट्रक्चर आहे. आता या मोर्युलापासून काय होणार? ब्लास्टुला तयार होणार. ब्लास्टुलेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. Formation of blastula from morula. The process of formation of blastula from morula is called as blastulation. आता या मोर्युला पासून, या सॉलिड मोर्युला पासून ब्लास्टुला कसा तयार होणार बघा. आता या मोर्युलाच्या ज्या सेल्स आहेत, मोर्युलामध्ये टोटल 8 to 16 ब्लास्टोमेअर आहेत. किती आहेत? 8 to 16 ब्लास्टोमेअर. आता या ज्या ब्लास्टोमेअर आहेत, हे 8 ते 16 ब्लास्टोमेअर, ते दोन ग्रुपमध्ये अरेंज होणार. The cells of morula arranged into two groups. आता ते दोन ग्रुप कोणते बघा? झोना पेलुसिडा ऍज इट इज. आता या ज्या सेल्स आहेत त्या दोन ग्रुपमध्ये अरेंज व्हायला. The cells of morula arranged into two groups. जो बाहेरचा ग्रुप आहे सेल्सचा, या ग्रुपला आपण म्हणतो ट्रोपोब्लास्ट. काय म्हणतो याला? ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट. अँड दुसऱ्या आतल्या सेल्स बघा, या ज्या मोर्युलाच्या सेल्स आहेत त्या दोन ग्रुपमध्ये अरेंज झाल्या. बाहेरची लेअर ट्रोपोब्लास्ट आणि ही जी आतली लेअर आहे सेलची, जिला आपण म्हणतो इनर सेल मास.
The cells of morula arranged into two groups. The outer group is called as trophoblast and inner group is called as inner cell mass. याला काय म्हणतो? Inner cell mass or embryoblast. Embryoblast. असे दोन ग्रुप मध्ये या सेल्स अरेंज झाले. आउटर ग्रुप इज ट्रोपोब्लास्ट अँड इनर ग्रुप इज इनर सेल मास, ज्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रियोब्लास्ट. आणि इथे एक कॅव्हिटी तयार झाली बघा. आणि काय तयार झाली? ही एक कॅव्हिटी तयार झाली. या कॅव्हिटीला आपण म्हणतो ब्लास्टोसिल. ब्लास्टोसिल. द कॅव्हिटी ऑफ ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल. म्हणजे हा जो सॉलिड मोड्युला होता तो आता हॉलो ब्लास्टुला मध्ये कन्वर्ट झालाय. हे ब्लास्टुला आहे. हा काय? ब्लास्टुला. बघा झोना पेलिसिडा ऍज इट इज. आता या मोड्युलामध्ये एक कॅव्हिटी बनली जिला आपण काय म्हणतो? ब्लास्टोसिल. मोड्युलामध्ये कॅव्हिटी होती का? कॅव्हिटी मोड्युलामध्ये अब्सेंट होती. जेव्हा या मोड्युलामध्ये कॅव्हिटी बनली त्याला काय म्हणायचं? ब्लास्टुला. ब्लास्टुलाला झोना पेलिसिडा लेअर ऍज इट इज. त्यानंतर मोड्युलाच्या ज्या सेल होत्या त्या दोन ग्रुपमध्ये अरेंज केल्या. बाहेरची लेअर इज अ ट्रोपोब्लास्ट अँड आतली इज अ इनर सेल मास ऑर एम्ब्रियोब्लास्ट. आता हे जे इनर सेल मास आहे हे ट्रोपोब्लास्टला अटॅच झाले या सेल्स मुळे. आणि या सेल्स विच अटॅच इनर सेल मास विथ ट्रोपोब्लास्ट यांना म्हणायचं सेल्स ऑफ र्यूबर. सेल्स ऑफ र्यूबर. अँड दिस सेल्स अटॅच इनर सेल मास विथ ट्रोपोब्लास्ट. त्यांना काय म्हणायचं? सेल्स ऑफ र्यूबर. तर हा असा ब्लास्टुला तयार झाला. कशामध्ये? युटेरस मध्ये. फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज ब्लास्टुलेशन अँड दिस प्रोसेस टेक प्लेस इन युटेरस. आता ब्लास्टुलाची जी आउटर मोस्ट लेअर आहे ती कोणती आहे? झोना पेलिसिडा. त्यानंतर त्याच्या आतली जी लेअर आहे तिला म्हणायचं ट्रोपोब्लास्ट. ही जी लेअर आहे, आता बघा हा जो ब्लास्टुला आहे तो कुठे? युटेरस मध्ये. आणि या ब्लास्टुलाच्या साईडला सगळं काय? युट्राइन मिल्क आहे. काय या साईडला? सगळं युट्राइन मिल्क आहे. मग हा ब्लास्टुलाचे जे ट्रोपोब्लास्ट सेल आहेत या ट्रोपोब्लास्ट सेल्स काय करणार? सराउंडचा युट्राइन मिल्क ऍब्झॉर्ब करणार. द सेल्स ऑफ ब्लास्टुला स्टार्ट ऍब्झॉर्बिंग युट्राइन मिल्क. आणि हे युट्राइन मिल्क येऊन कशात अॅक्युमुलेट होणार? ब्लास्टोसिल मध्ये. म्हणजे बघा या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत, आता हा मोड्युला युटेरस मध्ये आला. या मोड्युलापासून काय तयार केला आपण? या मोड्युलापासून आपण काय तयार केला? ब्लास्टुला तयार केला. काय केलं बघा? झोना पेलिसिडा ॲज इट इज. त्यानंतर सेलचे दोन ग्रुप, बाहेरचा ट्रोपोब्लास्ट आणि आतला इनर सेल मास. आणि ही जी कॅव्हिटी होती त्या कॅव्हिटीला आपण काय नाव दिलं? कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल. हा काय तयार झाला? ब्लास्टुला. काय तयार झाला? ब्लास्टुला. आता हा जो ब्लास्टुला आहे तो पण कशात आहे? युट्राइन मिल्क मध्येच आहे. तिथे पण साईडला युट्राइन मिल्क आहे. ब्लास्टुलाच्या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत त्या काय करतात? दे स्टार्ट ऍब्झॉर्बिंग युट्राइन मिल्क. म्हणजे आता हे युट्राइन मिल्क आहे ते बाहेरून आत येते. युट्राइन मिल्क काय होईल? युटरस मधून या ब्लास्टुला मध्ये यायले आणि कुठे स्टोर होईल? या कॅव्हिटी मध्ये. ब्लास्टोसिल. दे स्टार्ट ऍब्झॉर्ब युट्राइन मिल्क अँड स्टोर इनटू द कॅव्हिटी ऑफ ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल. आणि ब्लास्टोसिल मध्ये काय करणार? हे मिल्क स्टोर करणार. आता काय होणार बघा? ब्लास्टोसिल मध्ये मिल्क स्टोर होईल, युट्राइन मिल्क स्टोर होईल. हळूहळू या ब्लास्टुलाची साईज काय होईल? इन्क्रीज होईल. पण ब्लास्टुलाची जी आउटरमोस्ट लेअर आहे झोना पेलुसिडा, ही जी झोना पेलुसिडा लेअर आहे ती काय करायली? या ब्लास्टुलाची साईज इन्क्रीज होऊ द्यायली का? तर नाही. मग ब्लास्टुला काय करणार? ही झोना पेलुसिडा लेअर रप्चर करणार. का? कारण ब्लास्टुला आता त्याची साईज काय करायची? वाढवायची. मग झोना पेलुसिडा लेअर कधी रप्चर होणार? जेव्हा या ट्रोपोब्लास्ट सेल युट्राइन मिल्क ऍब्झॉर्ब करणार आणि हे मिल्क जेव्हा या ब्लास्टोसिल मध्ये स्टोर होणार आहे, या ब्लास्टुलाची काय वाढणार आहे? साईज वाढणार आहे. आणि तेव्हा या ब्लास्टुलानं आपली झोना पेलुसिडा लेअर काय केली? रप्चर केली, काढून टाकली. कधी निघाली झोना पेलुसिडा लेअर? ब्लास्टुला तयार झाल्यावर. आणि कुठं? युटेरस मध्ये. आता काय होणार? या ब्लास्टुलाची साईज वाढणार आणि झोना पेलुसिडा लेअर काय होणार? निघून जाणार आणि हा ब्लास्टुला
आता काय होणार, मोठा होणार, त्याची साईज काय होणार, इन्क्रीज होणार. ब्लास्टुलाची साईज काय झाली, इन्क्रीज झाली. साईज इन्क्रीज व्हावं यासाठी त्यानं झोना पेडोसा लेअर काय केली, रप्चर केली. त्यानंतर आता हा जो ब्लास्टुला आहे त्याची साईज वाढवली आहे. आता काय होणार, ही जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे बघा, या ट्रोपोब्लास्ट लेअरला असे फिंगर लाईक प्रोजेक्शन येणार. ही जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे, आता झोना पेडोसा तर लेअर काय झाली, रप्चर झाली आहे. आणि ही जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे बघा, ब्लास्टुलेशन मध्ये काय होणार, ही जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे या ट्रोपोब्लास्ट लेअरला वरच्या साईडनं असे फिंगर लाईक प्रोजेक्शन येणार. असे फिंगर लाईक प्रोजेक्शन येणार. आणि या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण म्हणतो कोरिओनिक व्हिलाय. कोरिओनिक व्हिलाय म्हणजे या ट्रोपोब्लास्टला आता जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आले ज्याला काय म्हणलं आपण, कोरिओनिक व्हिलाय. आता हे कोरिओनिक व्हिलाय काय करणार बघा, आता हा ब्लास्टुला कुठे तयार झाला, युटरस मध्ये. युटरस मध्ये काय, युटराईन मिल्क आहे. आणि या मिल्क मध्ये हा जो ब्लास्टुला आहे तो कसा आहे, हॉलो आहे, त्यामध्ये कॅव्हिटी आहे. मग काय करेल, हा ब्लास्टुला वर फ्लोट करेल, या मिल्क मध्ये काय करेल, फ्लोट करेल. मग हा जो ब्लास्टुला आहे, आता या ब्लास्टुलाची जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे या लेअरनं असे फिंगर लाईक प्रोजेक्शन तयार केले ज्याला आपण काय म्हणतो, कोरिओनिक व्हिलाय. आता हे जे कोरिओनिक व्हिलाय आहे हे काय करणार, आता हे जे युटेरस आहे या युटेरसला 3 लेअर आहेत. युटेरसची सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे, पेरिमेट्रियम. मधली लेअर मायोमेट्रियम. आणि सगळ्यात आतली जी रेड कलरची लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडोमेट्रियम. रेड कलरची लेअर कोणती आहे, इंडोमेट्रियम. मग आता हे ब्लास्टुलानं हे जे कोरिओनिक विलाय बनवलेत ब्लास्टुलाच्या ट्रोपोब्लास्ट लेअरनं, हे कोरिओनिक विलाय काय करणार, या इंडोमेट्रियमला पेनिट्रेट करणार. ही जे सगळ्यात आतली लेअर आहे कोणती लेअर आहे, ही इंडोमेट्रियम. हे काय करणार, या इंडोमेट्रियमला काय करणार, पेनिट्रेट करणार, डीपली पेनिट्रेट करणार. दिस कोरिओनिक विलाय पेनिट्रेट इंडोमेट्रियम. आणि इंडोमेट्रियमला पेनिट्रेट करून काय करणार, या इंडोमेट्रियम सोबत टाइटली अटॅच होणार. काय करणार, हे कोरिओनिक विलाय पेनिट्रेट इंडोमेट्रियम आणि काय करणार, दे टाइटली अटॅच, इंडोमेट्रियम सोबत टाइटली अटॅच करणार. का, कारण या ब्लास्टुलाला जर अटॅचमेंट भेटली नाही तर ब्लास्टुला काय होणार आहे, खाली पडणार आहे आणि अबॉर्शन होणार आहे. मग अबॉर्शन होऊ नये यासाठी या ट्रोपोब्लास्ट लेअरनं असे फिंगर लाईक प्रोजेक्शन बनवले ज्याला आपण म्हणतो कोरिओनिक विलाय. आणि या कोरिओनिक विलायनं युटेरसची जी सगळ्यात आतली लेअर आहे ज्याला आपण काय म्हणतो, इंडोमेट्रियम, त्या लेअरला डीपली पेनिट्रेट केले आणि त्या लेअरला टाइट अटॅच केले. अँड दिस अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुलानं काय केलं, इंडोमेट्रियमला पेनिट्रेट केले आणि ब्लास्टुला अटॅच विथ इंडोमेट्रियम. तर ब्लास्टुला कोणासोबत जाऊन अटॅच झालाय, ब्लास्टुला इंडोमेट्रियम सोबत जाऊन अटॅच झालाय. अँड दिस अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुला विथ इंडोमेट्रियम याला आपण काय म्हणतो, इम्प्लांटेशन. याला काय म्हणतो आपण, इम्प्लांटेशन. तर अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुला विथ इंडोमेट्रियम लेअर ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. ब्लास्टुला काय केलंय, इम्प्लांटेशन केलं. आता बघूया इम्प्लांटेशन. बघा इम्प्लांटेशन काय, ब्लास्टुलाची जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे या ट्रोपोब्लास्टनं हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन तयार केलेत या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो, कोरिओनिक विलाय. कोरिओनिक विलाय. आणि या कोरिओनिक विलायनं युटेरसची जी सगळ्यात आतली लेअर आहे तिला आपण काय म्हणतो, इंडोमेट्रियम. या इंडोमेट्रियम लेअरला काय केले, पेनिट्रेट केले. पूर्ण इंडोमेट्रियम मध्ये काय झाले, जाऊन अटॅच झाली. अँड दिस अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुला विथ इंडोमेट्रियम लेअर ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. यालाच काय म्हणतो आपण, इम्प्लांटेशन. आता युटेरसचे जे वेगवेगळे पार्ट्स आपण बघितले, युटेरसचे पार्ट किती आहेत टोटल बघा. युटेरसला टोटल किती पार्ट्स आहेत, 4. जो अप्पर डोम शेप पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, फंडस. त्यानंतर त्याची बॉडी अँड सगळ्यात लोअर जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्विक्स. हा कोणता पार्ट आहे, फंडस. ही त्याची बॉडी अँड लोअर पार्ट इज सर्विक्स.
आता बघा तिन्ही पार्ट मध्ये एंडोमेट्रियम लेअर आहे, पण या तिन्ही पार्ट पैकी जो फंडस आहे, युटेरसचा जो पार्ट आहे फंडस, या फंडसची जी एंडोमेट्रियम आहे, या फंडसच्या एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांटेशन होणार आहे. लक्षात ठेवा, ब्लास्टुलाचं इम्प्लांटेशन युटेरसच्या कोणत्या पार्ट मध्ये होणार आहे, तर युटेरसच्या फंडसच्या लेअर मध्ये, फंडसची जी एंडोमेट्रियम लेअर तिथं ब्लास्टुलाचं काय होणार आहे, इम्प्लांटेशन होणार आहे. म्हणजे इम्प्लांटेशन ऑकर ऍट द फंडस. ब्लास्टुलाची जी ट्रोपोब्लास्ट लेअर आहे त्या लेअरनं जे कोरिओनिक विलाय बनवले, त्या कोरिओनिक विलायनं फंडसची जी सगळ्यात मधली लेअर आहे इंडोमेट्रियम, त्या लेअरला काय केलं, पेनिट्रेट केलं आणि तिथंच काय केलं, इम्प्लांटेशन केलं. म्हणजे इम्प्लांटेशन कुठे होतंय, फंडस ऑफ द युटेरस. फंडस इज अ साइट ऑफ इम्प्लांटेशन. आणि इम्प्लांटेशन म्हणजे काय, ब्लास्टुला अटॅच विथ इंडोमेट्रियम इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. आणि इम्प्लांटेशन कधी होणार आहे, इम्प्लांटेशन ऑकर 7 डे आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7व्या दिवशी काय होणार आहे, इम्प्लांटेशन होणार आहे. म्हणजे या ट्रोपोब्लास्टला कोरिओनिक विलाय तयार होणार, त्याने इंडोमेट्रियमला पेनिट्रेट करणार आणि हे ब्लास्टुला इंडोमेट्रियम सोबत काय करणार, टाईट अटॅच होणार. यालाच काय म्हणतो आपण, इम्प्लांटेशन. आणि युटेरसच्या कोणत्या पार्ट मध्ये इम्प्लांटेशन झालं, फंडस. कधी झालं, 7 days आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7व्या दिवशी काय झालं, इम्प्लांटेशन झालं या ब्लास्टुलाचं. ओके, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इम्प्लांटेशन. आता इम्प्लांटेशन झाल्यानंतर, इम्प्लांटेशन झालंय म्हणजेच काय झालंय, प्रेग्नेन्सी. इम्प्लांटेशन झाल्यानंतरच आपण प्रेग्नेन्सी काय करतो, कन्फर्म करतो. म्हणजे इम्प्लांटेशन इज अ कन्फर्मेशन ऑफ प्रेग्नेन्सी. जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही तोपर्यंत आपण प्रेग्नेन्सी कन्फर्म करतो का, नाही. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी इम्प्लांटेशन झालं आणि त्यानंतरच आपण काय म्हणलो, काय झाली, प्रेग्नेन्सी झालीये. त्यानंतर आता मेन्स्ट्रुअल सायकल येणार आहे का, मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. म्हणजेच काय झालं, प्रेग्नेन्सी झाली. ठीक आहे. आता यानंतर कोणता काय राहिलं, इम्प्लांटेशन झालं. आता काय तयार होणार, गॅस्ट्रुलेशन होणार. काय होणार, गॅस्ट्रुलेशन. आता बघा 7व्या दिवशी इम्प्लांटेशन झालं, आता यानंतर काय होणार, गॅस्ट्रुलेशन होणार. आता या ज्या ब्लास्टुलाच्या ज्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स आहेत त्यांनी कोरिओनिक विलाय बनवले आणि आता त्याचा जर इनर सेल मास आहे, हे जे इनर सेल मास आहे ज्याला आपण काय म्हणलं, एम्ब्रियोब्लास्ट. दिस इनर सेल मास आपण काय म्हणतो, एम्ब्रियोब्लास्ट. आता हे हळूहळू कशात कन्वर्ट होणार आहे, हे एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होणार आहे. हे इनर सेल मास कशात कन्वर्ट होणार आहे, एम्ब्रियो मध्ये. दिस इनर सेल मास इज कन्वर्ट इनटू एम्ब्रियो. कशात कन्वर्ट होणार आहे, एम्ब्रियो मध्ये. आता ही जी ब्लास्टुलाची कॅव्हिटी होती, आता बघा हळूहळू आता ब्लास्टुला कशात कन्वर्ट व्हायला, गॅस्ट्रुला मध्ये. आता आपण काय शिकायलो, गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन. व्हॉट इज गॅस्ट्रुलेशन, फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टुला. आता या ब्लास्टुला पासून आपल्याला काय तयार करायचं आहे, गॅस्ट्रुला तयार करायचं. आता बघा या ब्लास्टुला पासून गॅस्ट्रुला कसा तयार झाला. आता हे जे इनर सेल मास आहे त्याला आपण एम्ब्रियो ब्लास्ट म्हणलो, ते कशात कन्वर्ट झालं, एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट झालंय. मग आता इथे काय असेल, इनर सेल मासच्या ऐवजी काय असेल, इथे एम्ब्रियो असेल. आता इथे काय असेल, इनर सेल मासच्या ऐवजी इथे काय असेल, एम्ब्रियो असेल. ओके, बघूया. जेव्हा ब्लास्टुलाचं कन्वर्जन गॅस्ट्रुला मध्ये होणार आहे, बघा काय होणार आहे, हा गॅस्ट्रुला आहे. तर काय होणार आहे, हे जे इनर सेल मास आहे ज्याला आपण म्हणतो एम्ब्रियो ब्लास्ट, त्यापासून काय तयार झालाय, एम्ब्रियो तयार झालाय. काय तयार झालाय, एम्ब्रियो तयार झालाय. आणि अजून हे जे इनर सेल मास आहे यामध्ये काही अशा सेल्स होत्या, अनस्पेशलाइज्ड सेल्स होत्या, अनस्पेशलाइज्ड अनडिफरेन्शिएटेड सेल्स. हे कुठे होत्या, इनर सेल मास मध्ये. या अनस्पेशलाइज्ड अनडिफरेन्शिएटेड सेल्सला आपण म्हणतो स्टेम सेल्स. कोणत्या सेल्स, स्टेम सेल्स. बघा इनर सेल मास कशात कन्वर्ट झालाय,
एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट झालाय. इनर सेल मास इज कन्वर्ट इनटू एम्ब्रिओ. आता ही जी कॅव्हिटी आहे जिला आपण काय म्हणलं ब्लास्टोसिल, आता या कॅव्हिटीला आपण काय म्हणायचं, आता गॅस्ट्रोला तयार झालं, याला काय म्हणायचं, गॅस्ट्रोसिल. गॅस्ट्रोसिल. The cavity of gastrula is called as gastrocele. The cavity of blastula is called as blastocele. तर ब्लास्टोला कशात कन्वर्ट झालाय, गॅस्ट्रोला मध्ये. काय झालंय, हे जे इनर सेल मास आहे यापासून काय तयार झालाय, एम्ब्रिओ तयार झालाय. आणि या कॅव्हिटीला आता काय म्हणायचंय, गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी. अजून काय होणार आहे गॅस्ट्रोलेशनच्या वेळेस, आता इनर सेल मास मध्ये या ज्या रेड कलरच्या सेल आहेत यांना म्हणायचं स्टेम सेल्स. या सेल कशा आहेत, अनस्पेशलाइज, unspecialized, undifferentiated cell. ज्या स्टेम सेल्स आहेत या कशा आहेत, अनस्पेशलाइज अनडिफरन्शिएटेड सेल्स आहेत इनर सेल मास मध्ये, याला आपण म्हणतो स्टेम सेल्स. आता या स्टेम सेल्स काय करणार बघा, या स्टेम सेल्स कशा आहेत, अनस्पेशलाइज अनडिफरन्शिएटेड सेल्स आहेत. म्हणजे या सेल्स पासून आपण बॉडी मधली कोणतीही दुसरी सेल बनवू शकतो, बॉडी मधला कोणताही दुसरा टिश्यू बनवू शकतो, किंवा बॉडी मधला आपण कोणताही दुसरा काय बनवू शकतो, ऑर्गन बनवू शकतो या स्टेम सेल्स पासून. या एम्ब्रिओच्या बॉडी मध्ये या ज्या स्पेशलाइज्ड सेल्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो स्टेम सेल्स, सॉरी या सेल्स कशा आहेत, अनस्पेशलाइज्ड सेल्स आहेत. कशा आहेत या, अनस्पेशलाइज्ड अँड अनडिफरन्शिएटेड. या सेल्स कशा आहेत, अनस्पेशलाइज्ड अँड अनडिफरन्शिएटेड सेल्स, ज्याला आपण म्हणतो स्टेम सेल्स. आणि या सेलकडे एक प्रॉपर्टी आहे ज्याला आपण म्हणतो प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेन्सी कोणती प्रॉपर्टी आहे, प्लुरिपोटेन्सी. प्लुरी मीन्स होल and potency means ability to produce. म्हणजे या स्टेम सेल कडे ऍबिलिटी आहे टू प्रोड्यूस होल बॉडी, ऍबिलिटी टू प्रोड्यूस होल बॉडी, प्लुरिपोटेन्सी. या सेल्स मध्ये कोणती प्रॉपर्टी, प्लुरिपोटेन्सी. म्हणजे या सेल पासून आपण आपली होल बॉडी काय करू शकतो, बनवू शकतो. ऍबिलिटी टू प्रोड्यूस होल बॉडी, त्याला काय म्हणायचं, प्लुरिपोटेन्सी. टोटल पोटेन्सी आहे, म्हणजे या सेलकडे ऍबिलिटी आहे या सेल मधून बॉडीची कोणती सेल आपण बनवू शकतो, कोणताही टिश्यू आपण बनवू शकतो, आणि कोणताही ऑर्गन आपण बनवू शकतो या स्टेम सेल पासून. आणि या सेल्स कशा आहेत, अनडिफरन्शिएटेड अनस्पेशलाइज्ड. या सेलला आपण बॉडी मधल्या कोणत्याही सेल मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि या स्पेशल सेल्स एम्ब्रिओ मध्ये असतात ज्याला आपण म्हणतो स्टेम सेल्स. यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असते, प्लुरिपोटेन्सी, ऍबिलिटी टू प्रोड्यूस होल बॉडी, त्याला काय म्हणायचं, प्लुरिपोटेन्सी. आणि कशामध्ये असते, या स्टेम सेल्स मध्ये असते. आता या स्टेम सेल्स काय करणार बघा, या ज्या स्टेम सेल आहेत एम्ब्रिओच्या, या स्टेम सेल जर्म लेअर तयार करणार. काय तयार करणार बघा, गॅस्ट्रुलेशन मध्ये काय होईल, जर्म लेअर फॉर्मेशन होईल. काय होईल, जर्म लेअर फॉर्मेशन, जर्म लेअर फॉर्मेशन. आता हे जर्म लेअर कोण बनवणार आहे, या ज्या स्टेम सेल आहेत यांच्यापासून काय होणार आहे, जर्म लेअर तयार होणार आहे. आता या जर्म लेअर कोणत्या आहेत बघा, या स्टेम सेल्स पासून टोटल 3 जर्म लेअर तयार होणार आहेत. किती जर्म लेअर, 3 जर्म लेअर. कोणती कोणती, दॅट इज एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. या 3 जर्म लेअर या स्टेम सेल पासून तयार होणार आहेत. एक्टोडर्म इज अ आउटर लेअर, त्यानंतर मेसोडर्म इज अ मिडल लेअर अँड एंडोडर्म इज अ इनर मोस्ट लेअर. आता बघा, आता ही लेअर कशा तयार झाल्या, या स्टेम सेलना जर्म लेअर फॉर्मेशन चालू केलं. सगळ्यात पहिली जी लेअर तयार झाली बघा, जी सगळ्यात पहिली लेअर तयार झाली स्टेम सेल पासून, जी सगळ्यात पहिली लेअर तयार झाली आहे, ही सगळ्यात पहिली लेअर आहे, ह्याला म्हणायचं एंडोडर्म. म्हणजे एंडोडर्म सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे आणि ही सगळ्यात आधी तयार झाली, कोणती, एंडोडर्म. आता ही जी एंडोडर्म लेअर आहे, ही जी कॅव्हिटी आहे गॅस्ट्रोलाची, गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी, ही एंडोडर्म या कॅव्हिटी मध्ये मूव्ह, या ज्या एंडोडर्मच्या सेल्स आहेत
या सेल्स या कॅव्हिटीमध्ये खालच्या डायरेक्शनला मूव्ह करू लागल्या. द सेल्स ऑफ एंडोडर्म मूव्ह डाऊनवर्ड इन गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी. आणि काय तयार झालं बघा, जेव्हा या सेल्स डाऊनवर्ड मूव्ह करू लागल्या, द सेल्स ऑफ एंडोडर्म मूव्ह डाऊनवर्ड, तर यांनी एक स्ट्रक्चर तयार केलं. एंडोडर्म सेल्स, the cells of endoderm move downward and produce a sac like structure. एक sac like structure तयार केलं कोणी, या एंडोडर्म सेल्सने. आणि या सॅक लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो यॉर्क सॅक. काय म्हणतो? यॉर्क सॅक. कोणी तयार केलं? या एंडोडर्म लेअर. सगळ्यात पहिली लेअर तयार झाली एंडोडर्म. त्यानंतर दुसरी लेअर तयार झाली एक्टोडर्म. दुसरी कोणी तयार झाली? एक्टोडर्म. आता ही जी एक्टोडर्म लेअर आहे ती एम्ब्रियोच्या साईडला तयार झाली. या एक्टोडर्म लेअरनं एम्ब्रियोला काय केलं? सराउंड केलं. एक्टोडर्म. दुसरी लेअर कोणती तयार झाली? एक्टोडर्म लेअर. दिस इज एक्टोडर्म. आणि एक्टोडर्म लेअरनं काय केलं? एम्ब्रियोला सराउंड केलं. आणि त्यानंतर या एक्टोडर्म लेअरनं एम्ब्रियोची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर बनवली. कुणी? या एक्टोडर्म लेअरनं. बघा, आधी एक्टोडर्म तयार झाली आणि या एक्टोडर्म लेअरनं एम्ब्रियोची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर बनवली. त्याला आपण म्हणतो एम्निऑन. कोणती लेअर बनवली? एम्निऑन. कोणी बनवली? या एक्टोडर्म लेअर. एक्टोडर्म लेअरने कोणती लेअर बनवली? एम्ब्रियोची एम्निऑन लेअर. ते सराउंड एम्निऑन लेअर. कोणती लेअर बनवली? एम्निऑन. यॉर्क सॅक एंडोडर्मने बनवला. एक्टोडर्म तयार झाली, एम्ब्रियोला सराउंड केलं आणि एम्ब्रियोची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर बनवली, ज्याला आपण काय म्हणतो? एम्निऑन. आणि या एम्निऑन जी लेअर आहे त्यामध्ये एक कॅव्हिटी आहे. बघा, ही काय? कॅव्हिटी. या कॅव्हिटीला आपण म्हणतो एम्निऑटिक कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? एम्निऑटिक कॅव्हिटी. या एम्निऑटिक कॅव्हिटी मध्ये जे फ्लुइड आहे, या एम्निऑटिक कॅव्हिटी मध्ये काय? एक फ्लुइड आहे. या फ्लुइडला आपण म्हणतो एम्निऑटिक फ्लुइड. कोणतं फ्लुइड? एम्निऑटिक. एम्निऑटिक फ्लुइड. या कॅव्हिटी मध्ये जे फ्लुइड आहे ज्याला कोणतं फ्लुइड म्हणतो आपण? एम्निऑटिक. बघा, सगळ्यात आधी एंडोडर्म तयार झाली, त्यानंतर एक्टोडर्म, आणि त्यानंतर या एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मधात, एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मधात सगळ्यात मधली लेअर तयार झाली. दॅट इज काय तयार झाली? ही कोणती लेअर तयार झाली? मेसोडर्म. कोणती लेअर आहे ही? मेसोडर्म. सगळ्यात लास्ट कोणती लेअर तयार झाली? मेसोडर्म. आणि या लेअर जेव्हा सिक्वेन्स मध्ये अरेंज केल्या, सगळ्यात बाहेरची कोणती आहे? एक्टोडर्म, मधली मेसोडर्म आणि सगळ्यात आतली एंडोडर्म. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालंय, या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? गॅस्ट्रोला. आणि यामध्ये काय झालंय? जर्म लेअर फॉर्मेशन झाले. काय झाले? फॉर्मेशन ऑफ जर्म लेअर. ओके. आणि त्यासोबत एम्ब्रियोच्या कोणत्या कोणत्या लेअर तयार झाल्यात बघा. एम्ब्रियोची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे एम्निऑन. त्यामध्ये एक कॅव्हिटी आहे ज्याला आपण म्हणतो एम्निऑटिक कॅव्हिटी. आणि त्या एम्निऑटिक कॅव्हिटी मध्ये जे फ्लुइड आहे ज्याला म्हणायचं एम्निऑटिक फ्लुइड. आता एम्निऑटिक फ्लुइड एम्ब्रियोच्या साईडला आहे, म्हणजे पूर्ण एम्ब्रियो या फ्लुइड मध्ये. हे एम्निऑटिक फ्लुइड काय करणार आहे? एम्ब्रियोचं डिहायड्रेशन अवॉइड करणार आहे. दे अवॉइड डिहायड्रेशन. एम्ब्रियोला ड्राय होण्यापासून वाचवणार आहे. आणि अजून एम्ब्रियोच्या बॉडीचं टेम्परेचर काय करणार आहे? मेंटेन ठेवणार आहे. ते एम्निऑटिक फ्लुइड. आणि त्यासोबतच एम्ब्रियोला नरिशमेंट देणार आहे, म्हणजे एम्ब्रियोची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणार आहे हे एम्निऑटिक फ्लुइड. त्यानंतर गॅस्ट्रेशन झाल्यानंतर हे जे ट्रोपोब्लास्टची लेअर आहे, या लेअरला आता ट्रोपोब्लास्ट न म्हणता आता या लेअरला आपण काय म्हणायचं? कोरिऑन. काय म्हणायचं? कोरिऑन. या लेअरला काय म्हणतो आपण? कोरिऑन. म्हणजे बघा, गॅस्ट्रोला कसं आहे? सगळ्यात गॅस्ट्रोलाची सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे? कोरिऑन. त्यानंतर कॅव्हिटी गॅस्ट्रोसिल. त्यामध्ये 3 जर्म लेअर आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. त्यानंतर आता एम्ब्रियो. एम्ब्रियोची बाहेरची लेअर एम्निऑन. त्यामध्ये कॅव्हिटी एम्निऑटिक कॅव्हिटी. त्यामध्ये कोणते फ्लुइड? एम्निऑटिक फ्लुइड. आणि त्यामध्ये आपला एम्ब्रियो. त्यामध्ये आपला काय?
एम्ब्रिओ. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो गॅस्ट्रोला. आणि ही जी गॅस्ट्रोला मध्ये कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं आता? गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी. आता याच्या 3 जेम लेअर तयार झाल्यात बघा. या 3 जेम लेअर आता बॉडीच्या बाकीचे ऑर्गन्स बनवणार, बाकीचे सेल्स बनवणार, बाकीचे टिश्यू बनवणार. आता समजा ही जी एक्टोडर्म आहे सगळ्यात आउटर लेअर आहे, ही एक्टोडर्म लेअर काय बनवणार? दिस एक्टोडर्म लेअर प्रोड्यूस नर्वस सिस्टम. आपल्या बॉडीची नर्वस सिस्टम बनवली. म्हणजे आता या 3 जेम लेअर आपली सगळी बॉडी बनवणार. जसं की एक्टोडर्म आउटर लेअर आहे, काय बनवली? नर्वस सिस्टम. काय बनवली? नर्वस सिस्टम. जसे की ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. कुणापासून बनले? एक्टोडर्म. त्यानंतर मधली लेअर कोणती? मेसोडर्म. या मेसोडर्म लेअर पासून काय बनलं? आपलं मस्क्युलर सिस्टम. कोणतं सिस्टम? मस्क्युलर सिस्टम. म्हणजे आपल्या बॉडी मधले मसल्स कसे बनलेत? मेसोडर्मचे. आपल्या बॉडी मधल्या ब्लड वेसल्स बनल्या कुणापासून? मेसोडर्म पासून. आपलं हार्ट बनलं कुणापासून? मेसोडर्म लेअर पासून. आणि सगळ्यात आतली लेअर आहे एंडोडर्म. आता या एंडोडर्म पासून काय बनलं? या एंडोडर्म पासून आपली डायजेस्टिव्ह सिस्टम बनली. काय बनली? डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जे सगळे ऑर्गन आहेत म्हणजेच काय? स्टमक, लिव्हर, आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, माउथ, इसोपॅगस, हे सगळं कशापासून बनलंय? एंडोडर्म लेअर पासून. ओके. तर या 3 लेअर पासून, ज्याला आपण जर्म लेअर म्हणतो, या 3ही लेअर पासून आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट बनले आणि झायगोट कशात कन्वर्ट झाला? एम्ब्रिओ मध्ये. तर आपण पूर्ण या लेक्चर मध्ये झायगोट पासून एम्ब्रिओ कसा तयार झाला हे आपण यामध्ये डिस्कस केलं. यामध्ये आपण क्लिवेज बघितलं, मोरुलेशन बघितलं, ब्लास्टुलेशन बघितलं, त्यानंतर इम्प्लांटेशन बघितलं आणि त्यानंतर लास्टला काय बघितलं? गॅस्ट्रुलेशन बघितलं. आता आपण काय केलंय? झायगोटला एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट केलंय. दॅट इज गॅस्ट्रुलेशन प्रोसेस. थँक्यू.